16 वर्षीय मुलीचे पूर्ण केस कापून तिला घरात बसवण्याचा अजब प्रकार समोर आलाय। मुलीवर मुलांची वाईट नजर नको म्हणून पालकांनी हा अजब प्रताप केलाय। अमरावतीच्या वरुड परिसरातील धक्कादायक घटना आहे। मुलीच्या तक्रारीवरून वरुड पोलिसात आई वडिलांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे। मुलीकडे एक मुलगा वाईट नजरेने पाहत होता, त्यामुळे मुलाविरुद्ध पोलिसात तक्रार दे असं मुलीला तिच्या आई वडिलांनी सांगितलं होतं। त्यानंतर तिचे केस कापून छळ केल्याची तक्रार पीडित मुलीने आई वडिलांकडे दिली आहे। वरुड येथीलच मिरची प्लॉट येथे राहणारे पीडिता एक अल्पवयीन मुलगी आहे। तिचं वय अंदाजे 16 वर्ष। तिच्याच आईने आणि सावत्र वडिलाने तिला तिच्यावर संशय येऊन तिला शिवीगाळ केली आणि तिला मारण्याची धमकी सुद्धा दिली। सदर मुलीला बाल संरक्षण गृह अमरावतीत दाखल केले। पीडिताच्या बयानावरून तिची आई आणि आरोपी क्रमांक 1 व 2 यांच्या विरुद्ध पोलीस वरुड येथे गुन्हा नोंद केला आहे। गुन्हा नोंद करायचा मथळा असा की तिच्या आईने आणि वडिलांनी तिला पट्ट्याने मारहाण सुद्धा केलेली आहे संशयावरून, आणि इलेक्ट्रॉनिक ट्रिमर मशीनने तिचे केस कापलेले आहेत। जी मुलगी आता आपल्याकडे म्हणताय, तुम्ही ज्या प्रकरणाचं बोलता आहे ते म्हणजे असं की जी मुलगी आहे ती आपल्याकडे आल्यानंतर असं दिसलं की तिचं टक्कल केलेलं आहे, आणि मग विचारल्यानंतर तिने सांगितलं की माझ्या आईने आणि वडिलांनी टक्कल केलं। बहुतेक तिचे सावत्र आई वडील असू शकतात, आई नाही वडील सावत्र आहेत, आणि मुलगी आता आमच्याकडे आहे बालगृहामध्ये, खूप छान पद्धतीने आहे। नाही अजून त्या विषयावर बोलणं झालेलं नाही आहे, कारण ती सध्या त्या विषयात नाहीच आहे। कारण ती स्वतःहून आपल्याकडे आली की मला आईवडिलांकडे राहायचं नाही, या प्रोसेसमधून जर आपल्याकडे आली तर आपण डबल थोडी तर तिला विचारणार आहे की तुला आईवडिलांकडे आता जायचं आहे का। ती राहील जोपर्यंत आहे तोपर्यंत, जेव्हा तिला वाटेल की कधीतरी की मला आईला भेटायचं आहे किंवा वडिलाला भेटायचं आहे, तेव्हा आपण ती प्रोसेस करू पुढे।